यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोस्त्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 31व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। कुरुसत्तम यज्ञशिष्टामृत भुजः सनातनं ब्रह्म यान्ति अयज्ञस्य अयं लोकः न अस्ति अन्यः कुतः। त्याचा अर्थ असा होतो, कुरुसत्तम म्हणजे हे कुरुश्रेष्ठा, कुरुकुळामध्ये श्रेष्ठ असलेल्या हे अर्जुना, यज्ञशिष्टामृत भुजः यज्ञामध्ये अवशिष्ट म्हणजे शेष राहिलेलं जे अमृतरूपी अन्न ते सेवन करणारे जे आहेत, यज्ञशिष्टा अमृत भुजः म्हणजे यज्ञामध्ये शेष राहिलेलं जे अन्न ते अमृत स्वरूप अन्न आहे, त्या अमृत स्वरूप अन्नाचं सेवन करणारे जे आहेत ते सनातनं ब्रह्म यान्ति, सनातन असलेलं ब्रह्म, नित्य असलेलं जे ब्रह्म, त्या अनादि ब्रह्माला काय होतात, प्राप्त होतात। अयज्ञस्य म्हणजे यज्ञ न करणारे जे लोक आहेत, यज्ञ न करणारा जो कोणी आहे, अयम लोकः न अस्ति, त्या यज्ञ न करणाराला इहलोक म्हणजे इहलोकीचं सुख तिथं प्राप्त होत नाही। अन्य हा कुतः, मग दुसरा परलोक, त्या पारलौकिक सुखाची गोष्टच कशाला करायची। ज्याला इहलौकिकच सुख नीटशी प्राप्त होत नसतील त्याचं पारलौकिक कल्याण झालं असं म्हणता तरी येतं का? इथंच येईल। ह्याच श्लोकावर भाष्य करताना शेवटची ओवी आहे ना, जयाच्या ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही, म्हणून असो हे गोठी पाही पांडुकुमारा। भगवंत म्हणतात, हे कुरुश्रेष्ठा अर्जुना, यज्ञामध्ये शेष राहिलेलं अमृत स्वरूप असलेलं जे अन्न ते सेवन करणारे ते नित्य ब्रह्माला, सनातन ब्रह्माला, अनादि परब्रह्माला प्राप्त होतात। आणि अयज्ञस्य यज्ञ न करणारा जो आहे त्याला अयम लोकः न, इहलोकही प्राप्त होत नाही, म्हणजे इहलौकिक सुख देखील त्याला नीटशी प्राप्त होत नाहीत। तर मग अन्य हा कुतः, मग दुसरं लोक लोकांतराचं सुख त्याला कसं काय प्राप्त होईल, परलोकात त्याला स्थान तरी कसं भेटेल आणि सुख तरी त्याला कसं प्राप्त होणार। ज्ञानोबरायांनी या श्लोकाचा अर्थ, यज्ञानंतर अवशिष्ट राहिलेलं जे अमृत ब्रह्म, त्या ब्रह्मरूप अन्नाचं सेवन करणारे ब्रह्मनिष्ठ असा अर्थ केलेला आहे। ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्री। ऐसे जे अनादि सिद्ध चोखट यज्ञावशिष्ट ज्ञान ते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे सेविती। ऐसे असं जे अनादि सिद्ध जे सनातन
अनादिसिद्ध असलेलं, सनातन असलेलं, चोखट शुद्ध असलेलं, यज्ञावशिष्ट यज्ञात शेष राहिलेलं ज्ञान, ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान ब्रह्म, ते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे सेविती, ते त्या त्या परब्रह्माचं सेवन ब्रह्मनिष्ठ लोक ब्रह्माहम मंत्रे, अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, या मंत्राने काय करतात? सेवन करतात. ऐसे अनादि सिद्ध चोखट, ऐसे जे अनादि सिद्ध चोखट. ऐसे म्हणजे कैसे? आता व याच्यावरचा जो श्लोक आहे त्याच्यावर भाष्य करताना काल आपण बघून आलो. विचार जेथ नरिगे हेतू जया ते नेघे, जे द्वैत दोष संगे लिंपेची ना, शेवटची ओवी किंवा त्याच्या अगोदरची ओवी. जेथ यजितयाचा कामू पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथ होणे व सरे, क्रियाजात. हे सगळं जे वर्णन केलेलं आहे ते त्या ब्रह्मस्वरूपाचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. असं असलेलं जे अनादिसिद्ध सनातन असलेलं, उत्पत्ती रहित असलेलं, अनादि म्हणजे आदिर्यस्य न विद्यते, ज्याचा आरंभच सांगता येत नाही, ज्याचा आरंभच नाही, ज्याला आदी नाही, त्याला काय म्हणतात? आदी, अनादि. मग असं जे उत्पत्ती रहित आणि शुद्ध असलेलं यज्ञावशिष्ट ज्ञान, यज्ञात शेष उरलेलं ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान ब्रह्म, त्याचं सेवन कोण करतात? ब्रह्मनिष्ठ सेवन करतात. आणि कशाच्या द्वारे? ब्रह्माहम मंत्रे, मी ब्रह्म आहे, या मंत्राने त्याचं काय करतात? सेवन करतात किंवा अनुभव घेतात. ऐसे अनादिसिद्ध चोखट, अनादिसिद्ध म्हणजे मूळचंच, स्वयंभू, स्वयंसिद्ध, सनातन. ज्या गोष्टीला उत्पत्ती आहे त्या गोष्टीला म्हणतात साधी, ज्याला आदी आहे त्याला म्हणतात साधी. आणि ज्या गोष्टीची उत्पत्तीच सांगता येत नाही, मानताच येत नाही, ही गोष्ट उत्पन्न झाली असं मानताच येत नाही, त्या गोष्टीला काय म्हणत असतो आपण? अनादि. आता गोष्ट साधी जर म्हटली तर ती कशाचं तरी काय असते? कार्य असते. आणि कार्य आहे तर तिला काय आहे? कारण आहे. आणि कार्य म्हटलं की तिचा काय आहे? नाश आहे. उत्पत्ती म्हटलं की तिचा काय आहे? नाश ठरलेलाच आहे. पण जिला उत्पत्तीच नाही आहे ती गोष्ट अनादी, आणि अनादी असल्यामुळं ती अनंत, तिला काही नाही, नाशही नाही. आता घट पट इत्यादी वस्तू ज्या आहेत त्या काय होतात? निर्माण होतात, म्हणून त्या काय आहेत? साधी आहेत. आणि त्या घटाच्या सापेक्षत्वानं माती म्हणा, त्या पटाच्या सापेक्षत्वानं तंतू म्हणा, हे त्याचं काय आहेत? कारण आहेत. आणि हे पट घट हे काय आहेत? कार्य आहेत. आणि कार्य आहेत म्हणून काय आहेत? त्याचा नाशही ठरलेला आहे. पण हे जे परब्रह्म आहे त्याचं वर्णन केलं ऐसे अनादि सिद्ध चोखट, असं हे उत्पत्ती रहित शुद्ध असलेलं जे यज्ञावशिष्ट जे ज्ञान, हे जे आता सर्व यज्ञ सांगितले, दैव यज्ञ, द्रव्य यज्ञ, अधिक ज्या क्रिया, त्या सगळ्यांच्या शेवटी जे शिल्लक राहतं त्या ज्ञानाचा अनुभव कोण घेतं? ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मणी निष्ठा, त्या परब्रह्मामध्ये ज्याची काय आहे? निष्ठा आहे, असे ब्रह्मनिष्ठ लोक त्या ज्ञानाचं काय करतात? सेवन करतात. कशाच्या द्वारे? ब्रह्माहम मंत्रे, अहम ब्रह्म अस्मी, मी ब्रह्म आहे, या मंत्राने. हा मंत्र म्हणजे हे महावाक्य आहे वेदाचं. वेदामध्ये जे काही वाक्य आहेत त्याच्यात महावाक्य आणि अवांतर वाक्य असे दोन काय आहेत? भेद आहेत. भगवत स्वरूपाचं, जगताचं, जीवाच्या स्वरूपाचं ज्याच्यात वर्णन केलेलं आहे ते अवांतर वाक्य आहेत. आणि जीव परब्रह्म स्वरूपच आहे असं जिथं वर्णन केलेलं आहे त्याला काय म्हणतात? महावाक्य. आपल्याला वाटतं महावाक्य म्हणजे मोठं वाक्य, लांबलचक वाक्य. आता येतो वा इमानी भूतानी जायंती न जातानी जीवंती, हे मोठमोठे जे वाक्य आहेत ते आकाराने मोठे आहेत पण ते अवांतर वाक्य. आणि तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी इत्यादी जे वाक्य आहेत ते आकाराने छोटे आहेत पण त्यांना काय म्हणतात? महावाक्य.
कारण त्यामध्ये जीव आणि परमात्म्याची प्रत्यक्ष एकता दाखवलेली आहे. त्याला काय म्हणतात? महावाक्य. असं जे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे, हेच जणू मंत्र. आणि त्या मंत्राच्या माध्यमातून, त्या मंत्राने या ज्ञानाचा ब्रह्मनिष्ठ पुरुष काय करतात? अनुभव घेतात. सेविती ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे. ते स्वरूप ज्ञान कसं आहे? यज्ञावशिष्ट आहे. हे सगळे जे यज्ञ आहेत ना, ते कशासाठी करायचे? त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरिता करायचे. म्हणजे कालच आपण विषय बघितला की गीतेनं सांगितलेले जे काही यज्ञ आहेत, आता जे प्रकरण चालू आहे त्याचा विचार आपण करतो आहोत, ते काही असे लोकांतर प्राप्तीचं साधन म्हणून सांगितलेले जे पूर्वमीमांसेने सांगितलेले यज्ञ, ते यज्ञ नाही आहे. लक्षात आलं का? यज्ञ शब्द वापरला, पण आपल्या समोर यज्ञाची जी कल्पना येते की बाबा ते यज्ञ करून स्वर्ग कामो यजेतो, स्वर्ग कामना असणाऱ्याने यजन करावं, याग करावेत, इथं ते यज्ञ अपेक्षित नाही आहे. तर परब्रह्माच्या प्राप्तीकरिता जी जी काही साधनं, त्या साधनांना इथं काय म्हटलेलं आहे? यज्ञ म्हटलेलं आहे. मग त्या साधनांची परिसमाप्ती कशात होणार आहे? मोक्षामध्ये, परब्रह्म स्वरूपामध्ये होणार आहे. पुढे पुढे येईलच की नाही? सर्वम कर्मा खिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्य. त्याच्या नंतरच्या श्लोकाच्या नंतरचा म्हणजे 32 आणि 33व्या श्लोकामध्ये सांगणार आहे श्रेयान द्रव्यमया ज्ञान यज्ञ परंतप सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व श्रौत स्मार्त कर्म ज्ञानातच काय होतात? समाप्त होतात. मग हे यज्ञ सफल त्याच वेळेस आहेत ज्यावेळेस ते काय प्राप्त करून देतील? ज्ञान. आणि ज्ञान प्राप्तीसाठी जर हे यज्ञ केले तर ते यज्ञ ठरतील. इथं सांगितलेले जे यज्ञ आहेत म्हणजे जेवढे काही साधना आहेत, जेवढे साधन मार्ग आहेत भगवत प्राप्तीचे म्हणून सांगितलेले, ते इथं काय म्हटलेलं आहे? त्यांना यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि त्या यज्ञाच्या शेवटी शिल्लक राहिलेलं म्हणजे ब्रह्मस्वरूप जे ज्ञान आहे, ते दैवयज्ञ द्रव्य यज्ञाधिक ज्या क्रियांच्या शेवटी शिल्लक राहतं, त्या ज्ञानाचा अनुभव घेतात. कोण? ब्रह्मनिष्ठ लोक. कशाच्या द्वारे? ब्रह्माहम मंत्रे, मी ब्रह्मा आहे या मंत्राने. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जाहले अनायासे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ते अनायासे ब्रह्म जाहले. ऐसे याप्रमाणे शेषामृते झाले, शेषरूपी अमृतानं जे काय झाले? तृप्त झाले, तृप्त झालेले आहे. या प्रमाणे जे यज्ञातील ज्ञानरूपी शेष अमृतानं काय झाले? तृप्त झाले की, आणि त्यामुळं अमर्त्य भावा आले, अमर स्थितीला काय झाले? प्राप्त झाले. अमर स्थितीला म्हणजे जन्म मरण अभाव रूप मोक्षाला काय झाले? ते प्राप्त झाले. इथं अमर्त्य भाव म्हणजे अमरण भावाला अमर स्थितीला प्राप्त झाले म्हणजे ते स्वर्गामध्ये देवांना देखील अमर अशी संज्ञा आहे. त्या अमरत्वाला प्राप्त नाही झाले, ते खोटं अमरत्व आहे. लक्षात आलं का? ते अमृत सुद्धा कसं आहे? खोटच आहे. ते अमृत प्राशन करून सुद्धा तरी देहाचे पुरंदर 14 जाती ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र बदली होऊन जात असतात. मग काय कसले अमर डोंबल्याचे अमर झाले? लक्षात आलं का? त्यांचं ते अमरत्व म्हणजे मनुष्याच्या आयुष्याच्या तुलनेनं दीर्घकाळत्व असेल. मनुष्य 100 वर्ष जगत असेल तर ते लाख वर्ष जगतील, एवढाच फरक आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं? सापेक्षतेनं अमर आहेत एवढं म्हणायचं. पण खरं अमर पण तुकवराय सांगतात त्याप्रमाणे जीवांना अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. प्रत्येक जीवाला आपल्याला उपदेश करतात. जसं वेदानं महावाक्याच्या द्वारे उपदेश केला की ते परब्रह्म तूच आहेस, तत्वमसी. तसंच तुकोबाराय सांगतात अमर आहा, अमर आहा, हे जीवांनो तुम्ही कोण आहात? अमर आहात, अमृत स्वरूप परब्रह्म तुम्ही आहात. आणि खरे की पहा खोटे, हे मी बोलतो ते खरं की खोटं हे पहा. मी सांगतो म्हणून लगेच विश्वास ठेवू नका.
तपासून पहा. न म्हणा देह माझा ऐसा, हा देह माझा नाही आणि देह मी नाही असं म्हणायला आरंभ करा. मग मी बोलतो त्याचा भरोसा तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही अमरच आहात हे तुमच्या लक्षात येईल. चुकून अज्ञानानं तुम्ही देहालाच आपलं काय समजलेलं आहे स्वरूप, की जो देह काय आहे मर्त्य आहे, मरणारा आहे. या लोकांनाच काय, या जगालाच नाव काय आहे? मृत्यूलोक. मृत्यूलोक. या जगातील प्रत्येक माणूस मरण धर्म आहे, प्रत्येक वस्तू मरण धर्म आहे, म्हणून याला मृत्यूलोक म्हटलेलं आहे. आणि ते आपलं स्वरूप नसलेल्या मर्त्य असलेल्या देहाला आपण आपलं स्वरूप काय केलं, मानलं. म्हणून आपल्याला वाटतं मी जन्मलो आणि मी मरणार आहे. हे वाढदिवस का साजरे होतात मग? खरा आपला आहे का, जन्म आहे का? नाही. परमात्म्याला जसा जन्म नाही, तो जसा अज आहे, तसाच प्रत्येक जीवही कसा आहे, अजच आहे, त्याला जन्मच नाही. पण तो देहाच्या जन्माला आपला जन्म मानतो, देहाच्या सुखदुःखांना आपलं सुखदुःख मानतो आणि देहाच्या मरणाला आपलं मरण मानतो. म्हणून काय होत असतो, दुःखी होत असतो. पण हे जे ज्ञानी पुरुष आहेत, ऐसे शेषामृते झाले, याप्रमाणे जे यज्ञातील ज्ञानरूपी शेषामृतानं काय झाले, तृप्त झाले. म्हणजे त्यांनी ही यज्ञ केले, इथं सांगितलेले सगळे यज्ञ केले आणि त्या यज्ञाच्या शेवटी जे राहतं ते अमृत स्वरूप अन्न त्यांनी काय केलं, सेवन केलं. लौकिक यज्ञ तो संपन्न झाला की त्याच्यातील उरलेला जो भाग आहे तो अमृत स्वरूप आहे. म्हणून त्याचं सेवन करून ते याज्ञिक काय होतात, तृप्त होतात. तसं इथं जे भगवत प्राप्तीची साधना रूप जे यज्ञ सांगितलेले आहे, त्या यज्ञाच्या शेवटी जे स्वरूप ज्ञान परब्रह्म जे शेष राहतं त्याचं सेवन यांनी केलं. ऐसे शेषामृते झाले, ज्ञानरूपी शेषामृतानं तृप्त झाले आणि प्राप्त झाले. कशाला, अमर्त्य भावा आले, जन्म मरण अभाव रूप मोक्षाला काय झाले, प्राप्त झाले. म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे, म्हणून ते अनायासे ब्रह्म झाले. म्हणूनच ते विनाशायास काय झाले, ब्रह्म झाले. विदेह मोक्षात अनायासे काय झाले, ते ब्रह्म. अनायासे म्हणजे कष्टा वाचून, सहज. इतर साधनामध्ये काय आहेत, कष्ट आहे. साधनाचे कष्ट मोठे, साधनाचे कष्ट कसे असतात, मोठे कष्ट असतात. पण ज्ञानरूपी साधनामध्ये काय नाहीत, कष्ट नाहीत. फक्त आवरण दोष म्हणजे देह मी आणि देह संबंधी ते माझे अशी जी समजूत आहे ती नष्ट करायची आहे, एवढंच आहे. नसलेली जी समजूत आपण करून घेतलेली आहे स्वतःची उलटी समजूत, तिचा फक्त काय करायचा, त्याग करायचा. एवढं सोपं आहे. काय, कोणता मार्ग, ज्ञान मार्ग. पण त्या ज्ञान मार्गाचा अधिकार येण्याकरिता मात्र जन्मोजन्मी काय करावी लागते, साधना करावी लागते. मल आणि विक्षेप हे दोन दोष दूर करण्याकरिता जन्मोजन्मी वेदबोधित निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून ज्यानं आपलं चित्त काय केलेलं आहे, निर्मळ केलेलं आहे. पुन्हा विवेक वैराग्या ठिकाणी जो संपन्न झालेला आहे, श्रीगुरूंची सेवा करतो आहे आणि श्रीगुरूंच्या कृपेनं ज्याला ज्ञानाचा काय झालेला आहे, लाभ झालेला आहे. सांगतात की अनायासे, म्हणून ती ब्रह्मते झाले अनायासे. जे आपण नाहीत ते होण्यात सायास आहे, जे आपण मूळचेच आहोत ते होण्यात काही सायास नाही. जे आपलं स्वरूपच नाही ते होण्याकरिता मोठे काय आहेत, कष्ट आहेत. पण जे आपण मूळचेच आहोत, फक्त विसरलेलो आहोत, ते होण्यात काही कष्ट आहे का, नाही. फक्त त्याचं काय करायचंय, स्मरण करायचंय. आपला आपण विसरजो तेची रूप या अज्ञानास. आपलाच आपल्याला स्वरूपाने पडलेला जो विसर आहे ते काय करायचंय, फक्त स्मरण. ते स्मरण कोण करून देतात, श्रीगुरु संत पुरुष काय करतात, स्मरण आपल्याला करून देत असतात. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. संत मोठे दाते आहेत, कृपादान केले संती म्हणतात की नाही. कल्पांती ही सरे ना, कारण ते आपल्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून देत असतात. म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. हा त्यांचा विचार झाला. कोणाचा, ज्यांनी हे यज्ञ केले, म्हणजे भगवत प्राप्तीची साधना रूप जे यज्ञ, ते यज्ञ केले आणि त्या यज्ञातील शेषामृत
त्यांनी काय केलं, सेवन केलं, त्या शेषामृताचं सेवन करून तृप्त झाले, अमर्त्य भावाला जन्म मरण अभाव रूप मोक्षाला काय झाले, प्राप्त झाले, आणि ते सहजच ब्राह्मी स्थितीला काय झाले, प्राप्त झाले. ही त्यांची गोष्ट. बाकीच्यांचं काय म्हटले, जसं श्लोकात सांगितलं की नाही, यज्ञशिष्टामृत भोजो यांती ब्रह्म सनातनम, आणि बाकीच्यांचं नायम लोकोस्ते यज्ञस्य अयज्ञस्य, यज्ञ न करणारे म्हणजे भगवत प्राप्तीची साधना न करणारे जे कोणी आहेत, जे जन्मले साते योग यागू न करीतीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, येरा विरक्ती माळ न घालीची. जे जन्मले साते, जे जन्माला येऊन, म्हणजे मनुष्य जन्म ज्यांना प्राप्त झाला, पण जे जन्माला येऊन योग यागू न करीतीची, जे योग याग म्हणजे यज्ञ करत नाही, योग मार्गाचं अनुष्ठान करत नाहीत, याग म्हणजे यज्ञ करत नाहीत. पुन्हा जया संयम अग्नीची सेवा न घडीची, ज्यांना संयम रूपी अग्नीची सेवा घडत नाही, येरा त्या इतरांना विरक्ती माळ न घालीची, त्यांना वैराग्याचा लाभ होत नाही, विरक्ती त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालत नाही. कोणाच्या, जे मनुष्य म्हणून जन्मलेले असूनही योगयाग करत नाहीत, पुन्हा संयमाग्नीची सेवा ज्यांना घडत नाही, त्यांना विरक्ती माळ घालत नाही. संयमाग्नीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. संयमाग्नी, संयम मनोनिग्रह स्वरूप असलेला जो संयम, तत्स्वरूप अग्नी. तसं आता यज्ञ म्हटल्यानंतर महत्वाचं काय आहे तिथं, अग्नी. तसं हे जे भगवत प्राप्तीच्या ज्या ज्या साधना आहेत, त्या साधना रूप यज्ञ करण्याकरिता अग्नी पाहिजे की नाही. कोणता, संयम, मनोनिग्रह रूप, त्याला मनोनिग्रहालाच म्हणायचं संयम, आणि तत्स्वरूप असलेला अग्नी, त्या अग्नीची सेवा ज्यांना घडत नाही, संयम अग्नीची उपासना घडत नाही, म्हणजे जे कधी मनोनिग्रह करत नाही, मनामागे नांद्या होऊनी फिरे, तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मनाला वाटेल तेच करतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, अंगा मनाशी रुचावे, इथुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे भलतेची करी. फक्त त्याच्या मनात यावं, त्याच्या मनाला ती गोष्ट पटावी, मग तो हा विचार करणार नाही की ही माझ्या मनाला आवडलेली गोष्ट ही शास्त्रसंमत आहे की नाही आहे, ही करणीय आहे की त्याज्य आहे, हे आहे, त्याचा काही विचार न करता करतच राहतात, मनाचा कधीही निग्रह करत नाहीत. जया संयमाग्नीची सेवा न घडेची. आणि मग जर संयमच नसेल तर त्याच्याकडून भगवत प्राप्तीची कोणतीही साधना होणं शक्यच नाही. जेवढे काही भगवत प्राप्तीचे मार्ग म्हणून सांगितलेले असतील त्याच्यामध्ये संयम हे साधन काय अनुस्यूत आहे. सगळ्यामध्ये कोणतीही साधना घेतली तरी त्याच्यामध्ये काय पाहिजे, संयम पाहिजे की नाही. भक्ती मार्ग, भक्तिपंथ बहु सोपा, जरी बहु सोपा म्हणून सांगितलेला भक्तिपंथ असला तरी त्या भक्ती मार्गीय साधकाला भक्ती मार्गाने चालताना काय असला पाहिजे, त्याच्या सगळ्या गोष्टीचा काय असला पाहिजे, संयम असला पाहिजे. ज्ञान मार्ग असेल, योग मार्ग असेल, आणखी कोणतेही मार्ग असू द्या, जे शास्त्रसंमत असलेले जे भगवत प्राप्तीचे मार्ग आहेत, त्या मार्गाने चालत असताना त्या मार्गक्रमण करणारा जो साधक आहे त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, संयम असला पाहिजे. जया संयम अग्नीची सेवा न घडेची. पुन्हा जे योग याग न करीतीची. योग आणि याग, योग म्हणजे इंद्रिय प्राण मन यांचा निग्रह, आणि याग म्हणजे द्रव्यादी यज्ञांपैकी. आता जे यज्ञ सांगितलेले स्वाध्याय यज्ञ, तपो यज्ञ, हे सगळ्या यज्ञांपैकी कोणता तरी यज्ञ, यासारखा एखादा यज्ञ तो जे करत नाही. मनुष्य म्हणून जन्माला जर आपण आलेलो आहोत तर आपलं प्रधान कर्तव्य काय आहे, भगवत प्राप्तीची साधना करणं. सांगतो
तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. कारण जन्म ज्याच्याकरिता दिला त्याच्याकरिता न वापरला तर वाया नाही गेला तर काय केलं. आपल्याकडे ज्या ज्या साधना, ज्या ज्या वस्तू असतील, त्या वस्तू ज्या ज्या कारणाकरिता असतील त्या कारणाकरता वापरल्या तर त्यांचा सदुपयोग झाला म्हणायचा. आणि ज्या कामाकरिता ती वस्तूच नाही तिच्याकरताच वापर झाला तर तो गैरवापर झाला. ती वस्तू काय झाली, वायाच गेली. तसा जन्म, जो मनुष्य जन्म, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तुकोबाराय म्हणतात. हा जन्म, मनुष्य जन्मच आपल्याला भजना म्हणजे साधना करण्याकरिता, भगवत प्राप्तीचे ज्या ज्या काही साधना आहेत, आपला अधिकार ज्याच्यात असेल ती साधना करण्याकरिता हा देह आपल्याला दिला. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख, बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. हा भवरोग नष्ट होईल, जीवपणा नष्ट होईल, नारायणाची आत्मत्वाने आपल्याला काय होईल, प्राप्ती होईल. याकरिता हा देह आणि हे इंद्रिय हस्तपादादी अवयव आपल्याला दिलेले, जेणे हा जीव दिला दान, हा दान स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. ते म्हणतात बुवा, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, ते म्हणतात. आपण म्हटलं पाहिजे ना जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भेवरेच्या तरी तुकोबाराय म्हणतात. ज्याने हा जीव दान दिलेला आहे, ज्याकरिता दिलेला आहे त्याचं गुणगान करतो, त्याचं चिंतन आम्ही करतो. म्हणजे भगवत प्राप्तीची जी साधना तिला म्हणायचं भजन, आणि त्या भजनाकरिता हा देह दिलेला असल्यामुळं याचं प्रधान कर्तव्य आहे त्या देवाच्या प्राप्तीचं साधन करणं, त्या देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, ज्ञान मिळवणं, मल विक्षेप इत्यादी दोष दूर करण्याकरिता निष्काम कर्म, निष्काम उपासना या देहाच्या माध्यमातून करणं. आणि जर ती घडत नसेल तर मग हा देह काय झाला, व्यर्थ वाया गेला. म्हणून जे योग याग न करी तिची जन्मले साथे, जन्मले साथे मनुष्य जन्माला येऊन सुद्धा ज्यांना संयमाग्नीची सेवा घडत नाही, जे योग याग ही करीत. बरं, आपण अनेक वेळेस गोष्टी चर्चा केलेली आहे की भगवंताला सुद्धा अन्य योनीकडून अपेक्षा नाही आहे ना की यांनी भजन करावं म्हणून. ज्या योनीमध्ये भगवत भजनाची सोयच त्या देवानं करून ठेवलेली नाही आहे त्यांच्याकडून तो देव अपेक्षा तरी कशी करेल. म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं ठरलं तर तो पांडुरंग कधी नाराज होईल का गाढवांनी भजन केलं नाही म्हणून. त्याला ठाऊक आहे गाढव भजन करत नसतात, असं आहे की गाढवांनी पारायणच केलं नाही म्हणून नाराज होईल का तो नारायण, नाही होणार ना. कारण त्याला ठाऊक आहे ती सोय त्या योनीमध्ये दिलेली नाही आहे. पण जो देहच मुळी भगवत भजनाकरिताच निर्मिला त्याच्याकडून तर तो भगवंत काय करील, अपेक्षा करणारच आहे. पण काही जण मनुष्यजन्म प्राप्त होऊनही त्यांना संयमाग्नीची उपासना घडत नाही, जे योग याग करीत नाहीत. आणि अशा मनुष्याला विरक्ती रूपी वधू माळ घालीतच नाही. म्हणजे ज्याचं विरक्तीशी कधी लग्नच होत नाही, माळ न घालीची म्हणजे वरत नाही, त्याचा स्वीकारच ती करत नाही. कोण, विरक्ती. हा, विरक्ती. मग याचाच अर्थ काय, ज्याला संयमाग्नीची सेवा घडते आणि जे योग याग करतात त्यांच्या गळ्यामध्ये विरक्ती काय करत असते, माळ घालत असते. भगवंतानं सांगितलं की नाही, आपल्या आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म किंवा अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, ज्याच्यासाठी जे कर्म विहित म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे ते ईश्वराचं काय आहे, मनोगतच आहे. आणि तो ते कर्म जर करेल भगवंताची पूजा म्हणून, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या विराग पूजा केली होय अपारा तोषा लागी, मग तिये पूजे रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायत आहे. तो भगवंत त्या साधकाला, कोण्या साधकाला, जो आपलं कर्म हीच त्या ईश्वराची पूजा आहे हे मानून करतो, ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करत राहतो, आपल्या वाट्याला आलेले कर्म, त्याला प्रसाद स्वरूप, प्रसाद म्हणून भगवंत काय देत असतो, वैराग्य सिद्धी, वैराग्य त्याला देत असतो. वैराग्य हा भगवंताचा काय आहे, प्रसाद आहे. आणि वैराग्य तर हे मूळ आहे सगळ्या साधनांना. विवेक वैराग्य हे जर नसतील तर साधना देखील होणारच नाही, वैराग्य वाचून भक्ती होणार नाही.
वैराग्य वाचून तुमचा योगही घडणार नाही, वैराग्य वाचून ज्ञानही काय होणार नाही, विरक्ती वाचूनही काही ज्ञानाशी तगणेची नाही, ज्ञान तगच धरत नाही. लक्षात आलं का? विरक्ती शिवाय असलेलं ज्ञान म्हणजे ज्ञानोबा तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे पायाविन भिंत तातडीची. मोठी भिंत, विशाल भिंत बांधली पण पायात घेतलेलं नाही तर ती आता मजबूत जरी दिसत असली भिंत तरी ती कधी कोसळेल याचा काही नियम नाही. अगदी त्याचप्रमाणे वैराग्य रूपी पायाच नसेल तर ती ज्ञानरूपी भिंत काही तग धरणार नाही. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी ज्ञान तगच धरू शकत नाही. पण ती जी विरक्ती आहे ती विरक्ती कोण्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालील? ज्याला संयम अग्नीची काय होईल सेवा घडेल. आणि जो मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे हा मनुष्यदेह भगवत भजनाकरिताच दिलेला आहे हे जाणून काय करील? त्याचा विनियोग, त्याचा उपयोग भगवत भजनातच करील. म्हणजे हे जे यज्ञ सांगितलेले आहेत हे यज्ञ करण्यामध्येच करील. पण जे करणार नाहीत त्यांचा विचार इथं सांगतात की जन्मले साते मनुष्य देहाला येऊन, मनुष्य जन्माला येऊन जया संयम अग्नीची सेवा न घडीची, जे योग यागू न करीतीची, येरा विरक्ती माळ न घालीची. त्या अनधिकारी मनुष्याला विरक्ती रूपी वधू माळ घालीतच नाही. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही, मनोनी असो हे गोठी पाही, पंडुकुमरा जयाचे ऐहिक धड नाही. गा म्हणजे अरे अर्जुना, जया 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 किंवा जयाचे ऐहिक धड नाही, ज्याचं ऐहिक म्हणजे या जन्मातील जे आचरण आहे तेच नीट नाही, या इहलोकातील आचारच त्याचं शास्त्र शुद्ध नाही आहे. तयाचे परत्र पुसशी काही, त्याचं पारलौकिक कल्याण कशाला विचारतोस? म्हणजे अर्जुनानं विचारलं असेल हा जो मनुष्य आहे की जन्माला येऊन सुद्धा संयमाग्नीची सेवा ज्याला घडत नाही, योग याग जो करत नाही, त्याला ज्याला विरक्ती माळ घालतच नाही, त्याचं पारलौकिक कल्याण होईल का? तर भगवंत म्हणतात त्याचं ऐहिकच धड नाही तर पारलौकिक कल्याण कसं कशाला विचारतोस? पुससी काही, त्यांना परलोक मिळेल काय हे काय बरं विचारतोस? कुणाला? जयाचे ऐहिक धड नाही. ऐहिक म्हणजे या लोकातील, इहलोकासंबंधी त्याला म्हणतात ऐहिक, आणि परलोकासंबंधी त्याला म्हणतात पारलौकिक. ऐहिक आणि पारलौकिक असे दोन शब्द आहेत. इहलोक आणि परलोकासंबंधी असलेल्या गोष्टींना ऐहिक किंवा पारलौकिक असं म्हणतात. जयाचे ऐहिक धड नाही, धड नाही म्हणजे नीट नाही, चांगलं नाही, दोषरहित नाही. ज्याचं या लोकातील आचरण, या इहलोकातला आचारच शास्त्रशुद्ध नाही, त्यांना परलोक मिळेल काय हे काय बरं विचारतोस? म्हणजे त्यांना परलोक मिळूच शकत नाही. मी कधीतरी सांगितलं असेल आपल्याला 3 टप्पे आपल्याला करता येतात: नैतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक. 3 वर्ग करायचे. नैतिक, मग धार्मिक आणि मग आध्यात्मिक. हे अध्यात्म सगळ्यात वरची पायरी. तिकडे जाण्याकरिता अगोदर मनुष्य त्या अध्यात्माचा अधिकार येण्याकरिता त्याच्याकडून धर्माचरण तर घडलेलं पाहिजे. धर्माचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन तर त्याच्याकडून घडलं पाहिजे. म्हणजे तो आध्यात्मिक होण्याच्या अगोदर कसा असला पाहिजे? धार्मिक असला पाहिजे. आणि धर्माचे जे नियम आहेत ते पालन होण्याच्या अगोदर माफक अपेक्षा काय आहे? तो नैतिक असला पाहिजे. नैतिक मनुष्यच धार्मिक होऊ शकतो आणि धार्मिक मनुष्यच आध्यात्मिक होऊ शकतो. ज्यांच्या जीवनामध्ये सामान्य नीतिमूल्य सुद्धा आपल्याला दिसून येत नाहीत ते मात्र आध्यात्मिकतेच्या गप्पा मारताना आपल्याला दिसतात. साधे नीतीचे काय नियम आहेत? कोणाला फसवू नये, कोणाला त्रास देऊ नये, कोणा खोटं बोलू नये, लक्षात आलं का? कोणाची निंदा वगैरे करू नये. सामान्य काय आहेत? हे नीतीचे काय आहेत? नियम आहेत. अशा रीतीनं जो वागतो त्याला लोक काय म्हणतात? हा मनुष्य नैतिक आहे. तो नैतिक मनुष्यच धर्मपालनाचा अधिकारी होऊ शकतो. शास्त्रात ज्याला धर्म म्हटलेलं, यतोभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, हा ज्या नियमांचं पालन केल्यानं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण होईल असे जे शास्त्रीय नियम त्यांना धर्म म्हणतात. त्या धर्मपालनाचा अधिकारी कोण होऊ शकतो? हा नैतिक मनुष्य. जो व्यवहारात सचोटीनं वागतो
तो धार्मिक होऊ शकतो आणि धर्मपालनाचा सुपरिणाम म्हणून त्याची चित्तशुद्धी होईल आणि अनंतर मग तो आध्यात्मिकतेचा काय होतो, अधिकारी होतो. असे 3 काय आहे टप्पे. मी मध्ये बोलून गेलो की नाही की वाक्य, ज्यांना सामान्य नीती मूल्यही ठाऊक नाहीत ते मात्र आम्ही आध्यात्मिक आहोत असं म्हणतात. कसं काय असू शकेल? पहिलीला गेलेला दुसरीला जाईल ना, आणि दुसरीला गेलेला तिसरीला जाण्याचा अधिकारी होईल. बालवाडीचं तोंड नाही पाहिलं तो म्हणतो मी तिसरीत जाऊन बसलेलो आहे. शक्यच होणार नाही आहे. हे सोप्पं तुम्हाला सांगितलं. नैतिक आध्यात्मिक, नैतिक धार्मिक आणि आध्यात्मिक. इथं भगवंत म्हणतात जयाचे ऐहिक धड नाही, ज्याचा इहलोकातील आचारच शास्त्र शुद्ध नाही, म्हणजे जो साधा नैतिक सुद्धा नाही. आत्ताच्या भाषेत बोलायचं तर मग तयाचे परत्र पुसशी काय, मग त्याचं पारलौकिक कल्याण झालं किंवा कल्याण होईल का असं तू कशाला विचारतोस? होणारच नाही, उघडच आहे ना. जो नैतिकच नाही तो आध्यात्मिक होऊ शकत नाही. जयाच्या ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा. म्हणून हे विनाकारण मी तुला एवढीच उभी आहे ना. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमारा. म्हणून त्यांचा परलोकाविषयीचा धडपणा, चांगलेपणा काय विचारतोस? म्हणून या गोष्टी काय झाल्या आता पुऱ्या झाल्या. आता 31व्या श्लोकावरचं भाष्य संपलं. पुढं भगवंत सांगणार आहेत एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे वेदाच्या द्वारा अनेक प्रकारच्या यज्ञांचा विस्तार झालेला आहे. ते सर्व यज्ञ कर्मजन्य आहेत असे तू जाण. आणि असं जाणल्यानं एवं ज्ञात्वा विमोक्षसे, असं जाणून तू काय होशील? मुक्त होशील. त्याचा विचार नंतरच्या पाठात करू. उद्या पाठ होणार नाही आहे. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवणी ती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंसी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.